नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी कथा या सिरीज मधली ही दुसरी कथा आहे. बसप्पांचा उद्धार केला. स्वामींनी बसप्पाचा कसा उद्धार केला खूप सुंदर असं या कथेमध्ये वर्णन केलेले आहे. तर आपण ही कथा सुरू करूया. मंगळवेढ्याला स्वामीराज रानावनात राहत, कुठेही हिंडत, कुठेही झोपत. मंगळवेढ्यास बसप्पा तेली नावाचे एक इसम राहत होते. ते एकदा रानातून जात असताना त्यांना काट्याकुट्याच्या शय्येवर श्री स्वामी समर्थ झोपलेले दिसले. बसप्पांनी ते दृश्य बघून आश्चर्य वाटले. त्यांनी स्वामींना यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. ते मनात म्हणाले, काट्याच्या गादीवर झोपणं सोपे नाही. हे कुणीतरी अवतारी साधू वाटतात. काय बरे नाव असावे यांचे. कोण असतील हे बाबा. त्यावर श्री स्वामी समर्थ ओरडून म्हणाले, कुणीही असो आम्ही, काहीही असो, आमचे नाव. तुला काय करायचे आहे रिकाम्या पंचायती. ते ऐकून बसप्पा तेली मनातूनच डचकले. त्यांना नमस्कार करून तिथून त्यांनी काढता पाय घेतला. पण त्या घटनेपासून बसप्पांची स्वामी समर्थांवरची मनापासून भक्ती जडली. स्वामी जिथे जिथे जातील तिथे तिथे जाऊन ते स्वामींचे दर्शन घेऊ लागले. त्यांची सेवा करू लागले. बसप्पांची पत्नी मात्र त्यांच्या भक्तीपासून चिडू लागली. ती म्हणायची, घरात दारिद्र्य आहे, मुलाबाळांना खायला काही नाही, आणि तुम्ही काय फिरताय त्या वेड्या साधूच्या मागे. त्यापेक्षा काहीतरी कामधंदा करा, घरामध्ये पैसे आणा, संसार तरी सुखाचा होईल. पण बसप्पा तेली भक्तीमध्ये पूर्ण मग्न झाले होते. त्यांची स्वामींवर श्रद्धा खूप होती. एके दिवशी श्री स्वामी समर्थ बसप्पांना रानात घेऊन गेले. गर्द रानात त्यांना मोठमोठे साप फिरताना दिसले. ते बसप्पा घाबरले. स्वामींनी त्यांना धीर देत म्हणाले, अरे घाबरू नकोस, तुला हवे तितके साप घे. स्वामींचे हे विचित्र बोलणे ऐकून बसप्पा चक्रावले. घाबरत त्यांनी एक मोठा साप उचलून आपल्या झोळीमध्ये टाकला. स्वामींनी त्यांना तडकन घरी जाण्यास सांगितले. बसप्पा लगबगीने घरी आले. घरात आल्यावर त्यांनी सर्व हकीकत आपल्या पत्नीला आणि मुलांना सांगितली आणि झोळीतून साप बाहेर काढला. तो आश्चर्य घडले. साप सोन्याचा झाला होता. सर्वांना नवल वाटले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने बसप्पांचे दारिद्र्य संपले. बसप्पाने श्री स्वामी समर्थांची भक्ती करत सुखाने संसार केला. अशा आहेत स्वामींच्या अलौकिक कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.